नमस्कार, मी राज वैश्य. आपण पाहत आहात माझा रायगड लाईव्ह. आज पुन्हा एकदा नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसलेला आहे. आपण छायाचित्रामध्ये पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं जे पाणी आहे ह्या पाण्याने नागोठणा शहरामध्ये एकंदरीत शिरकाव केलेला आहे. नागोठण्यातील जर आपण पाहिलं तर बाजारपेठ परिसर, बंगलाळी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, कोलीवाडा परिसर अशा परिसरामध्ये या पुराच्या पाण्याने एकंदरीत शिरकाव केलेला आहे. छायाचित्रामध्ये आपण जे पाहतोय ते विशाल मेडिकल परिसर आहे. नागोठणा बंगलाळी नजीकचा हा परिसर आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर पूर्णतः बंगलाळीमध्ये जलमय झालेली आहे आणि ज्यांची घरं ही खाली आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसत आहे. वारंवार पुराचा तडका जो आहे हा नागोठणा शहराला बसताना आपण पाहत आहोत. आता आपण छायाचित्रामध्ये नागोठणे शहर आहे ते त्यातला विशाल मेडिकलचा परिसर आपण बघतोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा नागोठणे शहरामध्ये मुसळधार पावसामुळे सततधार जी पावसाची होती ही काल रात्रीपासून होती आणि त्याचमुळे सुमारे रात्री 3च्या सुमारास नागोठणे शहरामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आणि त्याचंच रूपांतर जे आहे हे महापुरामध्ये झालेलं आहे. आपण पाहू शकताय ज्या ठिकाणी नागरिक चालणार होते त्याच ठिकाणी आता पुराने विळखा दिलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय दृश्यांमध्ये हा नागोठणे शहराचा काही भाग आहे आणि पूर्णतः जलमय झालेला आहे. आपण जे पाहतोय ते विक्रम स्टँड जो आहे तो परिसर या ठिकाणी आहे. मरे मंदिर परिसर आहे, परंतु तो परिसर पूर्णतः आता जलमय झालेला आहे. नागरिकांनी पावसाळ्यामध्ये सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जे पाहतोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा पूर्णतः नागोठणा परिसर आहे आणि फॉरेस्ट ऑफिसचा हा एकंदरीत परिसर आहे आणि त्या पूर्ण परिसराला ज्या ठिकाणी नागरिक चालत होते, ज्या ठिकाणी नागरिक वावरत होते त्या पूर्ण परिसराला आता पाण्याने विळखा दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकर सह राज वैश्य, माझा रायगड लाईव्ह, नागोठणे.